हाय हॅलो नमस्कार. तर याच्या आधीचा जो ब्लॉग आहे तो म्हणजे भोगीच्या भाजीचा, तो सकाळी मी पहिल्यांदा बनवलेला, तर तो ब्लॉग आधी शेअर केलेला आहे, मिनी ब्लॉग. आता मी आले होते मार्केटमध्ये संक्रांती नेण्यासाठी. तर आता इथे संक्रांती ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तिथून हळदी कुंकू लावून घेतले जातात आणि आजूबाजूला कोणी सवष्ण असेल तर तिलासुद्धा हळदी कुंकू लावतात. तर इथे मी या संक्रांती घेतली आणि माझ्या बाजूला जे सवष्ण होते त्यांनासुद्धा मी हळदी कुंकू वगैरे लावलं. संक्रांती घेऊन झाल्यानंतर जे काही थोडंफार साहित्य राहिलं ते घेतलं. त्याचबरोबर आता इथे आलेले आहे ओवसाचं साहित्य घ्यायला. तर ओवसा आमच्याकडे माझा 25चा ओवसा आहे. तर त्याच्यामध्ये 25 सुपारी, 25 हळकुंड, त्याचबरोबर 25 बदाम, 5 खोबऱ्यांच्या वाट्या मोठ्या मोठ्या, परत 25 खारीक वगैरे ह्या सगळे पदार्थ टाकले जातात. त्याचबरोबर लवंग पण असते, वेलची असते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आणि तिथून पुढे आले मी चुडे आणि बांगड्या घेण्यासाठी. आज मला इथे पहिल्यांदाच कळालं की माहेरचे आणि सासरचे चुडे असतात, तर तेही घेतले मी. आणि त्यानंतर हळदी कुंकूही आहे ओवस्यामध्ये, तर इथे पाव किलो हळदी कुंकू असं घेतलं. आणि हे सगळं आल्यानंतर साहित्य सगळं पहिल्यांदा एका साईडला ओतून ठेवलं, कारण जेणेकरून सगळं साहित्य डोळ्यासमोर राहील म्हणून. आणि त्यानंतर पहिल्यांदा संक्रांती छान अशा धुवून घेतल्या. संक्रांती धुवून घेतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू छान बसतं म्हणून संक्रांती वगैरे छान अशा धुवून घेतले. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर जे आता संक्रांतीमध्ये टाकायचं होतं ते साहित्यसुद्धा इथे बाजूला काढून घेतलेलं होतं मी. संक्रांतींना उभी 5 बोटंही ओढून घेतली. त्याचप्रमाणे आता एका साईडला आता तिळगुळ मिक्स करणार आहे. तिळगुळ म्हणजे थोडेसे तीळ, त्याचमध्ये पांढरे तीळ आणि काळे तीळ असेही मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते संक्रांतीमध्ये टाकायला इझी पडावं. पटकन मिक्स केलेलं कसं पटकन टाकता येतं म्हणून. तर आता इथे संक्रांतीच्या खाली सगळ्यात पहिल्यांदा तांदळाची रास ठेवून त्याच्यावर मी हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि त्यावर सगळ्या संक्रांती मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण जे हंगामी जे पिकतं त्या सगळ्या गोष्टी टाकतो. तर याच्यामध्ये आता हरभरा टाकलेला आहे, त्याचप्रमाणे घेवड्याची शेंग, पावट्याची शेंग, वाटाण्याच्या शेंगा, त्याचप्रमाणे बोरं येतात, भुईमुगाच्या शेंगा, आणखीन त्याच्यामध्ये जे आता आपल्याकडे प्रत्येक भागामध्ये जे पिकतं त्याप्रमाणे आता इथे आपल्याकडे जसे सातारी भागामध्ये ज्वारीची कणसंही पिकतात, त्याचप्रमाणे गहू पण असतात. तर गव्हाचेही हे कणस टाकलेले आणि त्याचप्रमाणे ज्वारीची कणसं, बोरं वगैरे या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या. त्याचप्रमाणे ऊस आणि गाजर हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि ही छोटी जी वाटी दिसते त्याच्यामध्ये मी मिक्स केलेलं तिळगुळ जे आहे ते भरून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक संक्रांतीमध्ये सुद्धा तिळगुळही टाकून घेतलेलं आहे. आणि इथे सगळं फक्त तिळगुळ टाकून ठेवलं. अशा प्रकारे माझी संक्रांतीची पूजा ही झाली करून. संक्रांतीची पूजा झाल्यानंतर मी संक्रांतीनं नैवेद्य वगैरे दाखवला. त्याचप्रमाणे देवालासुद्धा सकाळी भोगीच्या भाजीचा नैवेद्य बनवलेला तो दाखवलेला आहे. आणि आमच्याकडे हे मिक्स असे हे करून ठेवतात. काही सवष्णींच्या म्हणजे ओटीमध्ये भरण्यासाठी सुद्धा ह्यानेसुद्धा ओवासतात म्हणून ते सुद्धा बाजूला काढून ठेवलेलं आहे साहित्य. आणि इथे देवांनाही ताट दाखवलेलं आहे, संक्रांतींनाही नैवेद्य दाखवला. अशा प्रकारे झालेली आहे माझी संक्रांतीची पूजा. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.